चला सामना सुरू करायचंय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे। फलंदाजी करणारा संघ मंद मंद पावलाने सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना एका बाजूने सचिन भोईर तर दुसऱ्या बाजूने त्याच्या सोबतीने आपण पाहताय ललित आणि सचिन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। तर एका बाजूने विचार केला तर धामणे संघ देखील या सीझन मध्ये जर आपण विचार केला तर भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि नक्कीच शेलार संघाच्या विरोधामध्ये चांगली फाईट करण्याची क्षमता हा संघ देखील ठेवतो। एक उच्च कोटीचा संघ आहे। गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिले षटक घेऊन इकडनं मात्र रोशन सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत। चला वेल कमी खर्च करायचंय फलंदाजी करणारा संघ वंडर बॉय ऑफ शेलार सचिन भोईर स्ट्रायकिंग एंड वर आलाय। एक मोठा खेळाडू आहे। ग्रामीण क्रिकेटच नव्हे तर सिटी क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवलाय। सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर चॅलेंज स्पोर्ट्स संघाकडनं खेळताना भन्नाट फॉर्म मध्ये जो खेळाडू आहे अर्थातच यंदाचा हंगाम ज्या खेळाडूने गाजवलंय तोच खेळाडू स्ट्रायकिंग एंड वर आलाय। इकडनं मात्र स्वतःच्या गावाकरिता स्वतःच्या गावाच्या नावाकरिता इकडनं मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सचिन भोईर। तर गोलंदाजी मार्कवर त्याच्या विरोधामध्ये आपण पाहत आहेत तो म्हणजेच रोशनला। पहिलाच बॉल स्लॉग स्वीप व्हाट अ शॉट ऑफ द डे शॉट ऑफ द टूर्नामेंट व्हाट अ ग्रेट शॉट बाय सचिन भोईर सुपर्ब टायमिंग माइंड ब्लोइंग स्ट्रोक अगदी तोप गाणा इकडनं ओपन केलाय गुडगा वाकवत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये सुपर्ब शॉट पहा टायमिंग ताकद नजाकत फुटवर्क पहा केवढं चांगलं होतं हा स्ट्रोक खेळताना। टेक्निक सह सचिन भोईर नावाचं ब्रँड इकडनं मात्र सुरू झालंय मैदानाच्या आतमध्ये। व्हाट अ सुपर्ब बॅटिंग बाय सचिन भोईर। काय जबरदस्त फटकेबाजी मनगटामधली ताकद इकडनं मात्र दाखवली आहे। एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेक्निक सह टोकलेला चौकार सचिन भोईर रंगात आलाय। याही बॉलला उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी काय झालंय पंच वलतील दबाव 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 खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा मोठा फलंदाज समोर असतो तेव्हा मात्र दबाव नक्कीच येत असतो। आपण पाहता ही स्पर्धा स्वर्गीय रघुनाथ स्मृती चषक 2024 6 महासंग्राम या स्पर्धेचा जर आपण विचार केला ना तर 16वं वर्ष आणि 16व्या वर्षामध्ये राजेंद्र दादांची मेहनत पुन्हा एकदा दिसतीये। मैदानाच्या आतमध्ये सचिन भोईर पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर राहिलंय। चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये। शरीराचा वेध घेऊन जोपर्यंत चेंडू स्लिप मध्ये जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी। आपण पाहता एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक डॅशिंग अँड डायनामिक हँडसम प्लेअर अर्थातच उमेश गुलवी यांना आपण पाहतायत। खऱ्या अर्थाने एक क्लास प्लेअर आहेत आणि सध्या तरी आपण पाहिलं तर सन ग्लासेस घालून मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपण त्यांना पाहतोय। हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न सुंदर फटका पॉइंटला वेधलंय सीमारेषा पार जाईल का इकडनं मात्र दन 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 करत चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार आलाय हा चौकार। ये दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने सचिन तर दुसऱ्या बाजूने ललित मैदानाच्या आतमध्ये धिंगाणा घातला या दोन खेळाडूंना। अक्षरशः गोलंदाजी करणाऱ्या संघाला विचार करण्यास भाग पाडलंय। फुलटॉस चेंडू अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला राज त्या ठिकाणी मात्र उपस्थित होते। सिंगल धाव घेण्याची संधी दोन्ही बॅटर्सकडे जरूर होती। या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक मात्र जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 17च्या घरामध्ये। 17 धावा धावफलकावर आता इकडनं मात्र लागल्या गेलेत। सध्या तरी षटक क्रमांक पहिलं सुरू आहे गोलंदाज सचिन करिता।
जो झुक सके वो नाम सचिन भोईर नाहीये. या चेंडूला देखील पाठवलंय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक धावतोय धावतोय आणि इकडे मात्र फक्त धावण्याचं काम करेल. चेंडू चकून निघून जातोय सीमारेषा पार. आलाय सचिनच्या बॅटमधनं अजून एक देखणा चौकार. फटकेबाजी इकडनं मात्र सचिन भोईरनं केली आहे. खऱ्या अर्थाने का माझं एवढं मोठं नाव आहे ते इकडनं मात्र सचिननं पुन्हा एकदा दाखवून दिलंय. आपण पाहताय ठाणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे सर्व इकडनं मात्र आपण पदाधिकारी या ठिकाणी पाहतायत आपल्या टीव्ही स्क्रीनवर. अगदी प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. एक मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतायत. डोंबिवली कल्याण असेल त्यानंतर मुंब्रा या विभागातून हे सर्व साहेब आपल्याला या ठिकाणी मात्र बिलॉंग करताना दिसत आहेत. इकडे मात्र या स्पर्धेची मजा लुटण्याकरिता ते देखील राजेंद्र पाटील यांच्या स्पर्धेला भेट करण्याकरिता एवढ्या दूरवरनं इकडनं आज लाखिवलीवर आलेत. का आलेत तर खऱ्या अर्थाने हे प्रेम आहे. राजेंद्र पाटील यांच्या या स्पर्धेने नव्हे तर त्यांच्या या प्रेमाने आज त्यांना इकडे इथपर्यंत घेऊन आलेत. खऱ्या अर्थाने आपण पाहता ही स्पर्धा जर आपण विचार केलं तर स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक आज काय या स्पर्धेला 16व्या वर्षामध्ये खेळलं जात आहे. का सातत्याने ही स्पर्धा पार पडतीये त्याचं कारण एकच आहे. कारण राजेंद्र दादा यांचा खंबीरपणा आणि खऱ्या अर्थाने त्यांचं जे प्रेम आहे गावावर आणि गावाचं त्यांच्यावर जे प्रेम आहे ते मात्र इकडनं पाहायला मिळतंय. फक्त नावच नव्हे तर खूप काही या व्यक्ती महत्त्वानं कमवलंय. आणि सध्याच्या घडीला तरी आपण पाहताय त्यांच्या या स्पर्धेमध्ये मानाच्या स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला 2 संघ खेळ करताना दिसत आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पॉईंटकडे खेळून काढलाय. सिंगल धाव तिकडे पूर्ण केली आहे. सिंगलपेक्षा जास्त काहीही मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे सरकलं गेलंय. जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 22 अर्थातच 22च्या घरामध्ये. बिनबाद 22 अशी स्थिती आपण पाहतायत. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहताय शेलार संघ. सचिन भोईर स्ट्रायकिंग एंडवर. हा चेंडू मात्र उडवलाय. पिकअप शॉट. ओ हो वाट अ शॉट. जबरदस्त स्ट्रोक. इकडनं मात्र शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेले. त्यानंतर मात्र पॉवर जनरेट करत असताना अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. बॅकफुटला गेले त्यानंतर पॉवर जनरेट केली गेली आणि चेंडूला सरळ फेकून दिलंय ऑन साइडच्या वर्ण. सचिन भोईरचा हा ट्रेडमार्क स्ट्रोक. 6 धावा षटकार. आपण पाहताय ठाणे जिल्हा संघटनेचे उपकार्यवाह अर्थातच सुनीलजी अहिरराव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्याच सोबतीने आपण पाहतायत ठाणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे माजी कोषाध्यक्ष आपण पाहतायत अरुणजी जाधव साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेब आपलं देखील अगदी आपण पाहताय पुण्यावरनं साहेब या ठिकाणी मात्र दाखल झालेत. आणि त्याचबरोबरने आपण पाहतायत सुनीलजी आयरे साहेब मुंब्र्यावरनं दाखल झाले. साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. उडवलाय सुंदर फटका. मनगटातली ताकद इकडनं मात्र झोकण्याचा प्रयत्न. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑफला केलं गेलंय. इकडे मात्र फक्त आणि फक्त एक धाव प्राप्त होईल. आपण पाहतायत ठाणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे कार्यवाह आपण पाहतायत अतुलजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मुंब्र्याचे आहेत आणि त्यांनी देखील इकडनं मात्र खूप दूरवरनं प्रवास करून राजेंद्र पाटील यांचं प्रेम इकडनं मात्र स्पष्ट केलंय. अडबा बॅटनं रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न झालाय. दांडी 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 गुल. विकेटचं पतन.
महत्व आहे. यात चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरला इकडनं मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. दामने संघ थोडासा बॅकफुटला जाताना देखील पाहायला मिळतो या पहिल्या इनिंग मध्ये, कारण ज्या पद्धतीने काउंटर अटॅक शेलार संघाने सुरू केलाय, मैदानाच्या आतमध्ये पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. रिले क्षेत्ररक्षण आपण पाहत आहे. आपण पाहतायत षटक क्रमांक इकडे मात्र दुसरं संपलंय 2 षटकांच्या अखेरीस. जर विचार केला तर 34 34 धावा धावफलकावर लागले गेलेत. एक फलंदाज बाद झालाय, एक बाद 34 सध्याच्या घडीला तरी आपण पाहतायत. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना पॉवर शेलार आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतायत गावदेवी स्पोर्ट्स दामने वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन इकडनं मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत नीरज गोलंदाजी मार्कवर आला. ऍक्च्युली अगदी जर आपण पाहिलं तर विशाल देखील चांगली फटकेबाजी करण्याची कुवत ठेवतो. विशाल याची फटकेबाजी गेल्या सामन्यामध्ये आपण जरूर पाहिली होती. विशालने देखील अटॅकिंग अप्रोचमध्ये चांगली फटकेबाजी केली होती. गेल्या सामन्यामध्ये देखील स्लॉग ओव्हरमध्ये ते आले आणि त्यानंतर त्याने स्लॉग ओव्हरमध्ये येत असताना मिस्टर विशाल यांच्या बॅटमधनं चांगले स्ट्रोक इकडनं मात्र दाखवले देखील गेले होते. तेच विशाल इकडनं मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतायत दामने गावाला बिलॉंग करणारे नीरज यांचा पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला इकडनं मात्र खेळला गेलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव तिकडे पूर्ण केली गेली आहे. दुसरी धाव घेण्याचं कोणत्याही पद्धतीने इकडनं मात्र मानस दाखवलं जात नाहीये. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेले बॅटर अर्थातच मिस्टर आपण पाहताय सचिन भोईर वंडर बॉय ऑफ शेलार या नावाने प्रसिद्ध असणारे खेळाडू भिवंडी तालुक्यातील सिटी क्रिकेट देखील या खेळाडूनं गाजवलंय आणि तेच खेळाडू इकडनं मात्र स्ट्रायकिंग एंडवर आलेत. गोलंदाजी मार्कवर नीरज समोर आता मात्र मोठं आव्हान असेल. उडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. इकडनं मात्र सचिन भोईरला देखील बीट करणारा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, एक नौखा गोलंदाज आहे. जर आपण पाहिलं तर वयाच्या 16व्या ते 17व्या वर्षामध्ये सध्याच्या घडीला तरी गोलंदाजी करतोय आणि पहिल्या चेंडूवर सचिनला जरूर शांत ठेवलंय. पर जो रुक सके वो नाम सचिन भोईर नाहीये आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूनं अनेकदा करून देखील दाखवलंय. तुम्ही कागदी पद्धती किती स्ट्रॉंग आहात ते महत्वाचं नाहीये, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा उतरता तेव्हा तुमचा कसा खेळ होतो ते मात्र खूप महत्वपूर्ण आहे. नीरजचा हा चेंडू देखील सुरेख आहे. पहा इकडनं मात्र सचिनला बीट करून गेलाय. कमालीची गोलंदाजी. वय कमी आहे पण जिद्द आणि संघर्ष मोठा आहे हे इकडनं मात्र सांगत असताना नीरजने बॅक टू बॅकचे 2 चेंडू इकडनं काढलेत निर्धाव. अगदी जर आपण विचार केला तर इकडनं मात्र सन ग्लासेस घालून त्या ठिकाणी मात्र उमेशजी गुलवी इकडनं मात्र गोलंदाजाला काहीसा कान मंत्र देत आहेत आणि आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी लाखिवली मंडप डेकोरेटर स्टँड मध्ये धामण्याचे जे समर्थक आहेत ते नक्कीच थोडेसे खुश आहेत. नीरजचा हा चेंडू आडवा बॅटने उडवण्याचा प्रयत्न. चेंडू आला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये कारण काय जबरदस्त त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी केली गेली आहे. आपण जर विचार केला ना तर नीरजने या षटकामध्ये मात्र पूर्णपणे प्रभावी करणारी गोलंदाजी नीरजच्या माध्यमातून राहिली आहे. एका क्षणासाठी दबाव सचिन भोईरवर देखील आला होता. नीरजचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे. त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये, फक्त आणि फक्त सिंगल धाव. इकडनं जर आपण विचार केला ना तर नीरजने या षटकामध्ये अजूनपर्यंत 5 चेंडू हाताळलेत. त्याने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेत आणि नक्कीच त्यामागचं कारण काय आहे तर खऱ्या अर्थाने उमेश गुलवी जे त्यांना सातत्याने जाऊन कान मंत्र देत आहेत. चला नेक्स्ट मॅच करिता दोन्ही संघाचे कर्णधार काव्या स्पोर्ट जून आंदुरकी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान लाखिवली बी या संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. हा चेंडू मात्र पहा, जबरदस्त गोलंदाजी. एकदा जरूर टाळ्या व्हायला हव्यात या गोलंदाजाकरिता कारण समोर किती मोठा फलंदाज आहे. तर ते न पाहता दबाव न घेता त्या फलंदाजावर आता मात्र दबाव टाकलाय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा या नीरजने खर्च केल्यात आणि आता मात्र नीरज पाटील एक जबरदस्त गोलंदाजी इकडनं हाताळून स्वतःच्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. आव्हान जर आपण पाहिलं तर इकडनं मात्र धावफलकावरती लावलं गेलंय. इकडनं मात्र 37 धावा धावफलकावर लावल्या गेलेत. 38 धावांचं आव्हान समोर आहे. चला दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण लगेच यायचे.
जय हनुमान लाखिवली बी संघाचा कर्णधार, त्याचबरोबरीने काव्या स्पोर्ट्स जुनांदुर्की संघाचा कर्णधार. आपण नाणेबेगी करण्याकरिता यायचंय. आपण पाहता या ठिकाणी मात्र जे सर्व काही शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी आहेत सर्वांनी त्या ठिकाणी यायचंय नाणेबेगी करण्याकरिता. तर पाहतोय आपण टॉस बॉक्समध्ये निश्चित दोन्ही शेजारी संघ आहेत, पण म्हणतात ना क्रिकेटच्या पटलावर शेजारी शेजारी पक्की वैरी असतात. क्रिकेटच्या खेळ भावनेतूनच खेळ आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी मात्र ठाणे जिल्हा शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी सरांना विनंतीशील की आपण या. आणि खास मी मनापासून आपला आभार व्यक्त करेन की आमचे राजेंद्र पाटील सर यांनी तुम्हाला निमंत्रण दिलं, लगेच तुम्ही स्वीकारलं. ही संपूर्ण टीम पाहतोय आपण, ठाणे जिल्हा शिक्षक संघटनेची टीम पाहतोय आपण. कित्येक विद्यार्थ्यांना घडवलं, कोणी वकील, डॉक्टर, इंजिनियर बनवले, असे आमचे सर्व गुरुवर्य ही मंडळी पाहतोय आपण. सर आपण पण यायचं आहे. हे क्षण क्वचित क्वचित पाहायला मिळतात. राजेंद्र पाटील सर पाहतोय आपण. तर दोन्ही टीमला शुभेच्छा देताना पाहतोय आपण. एकीकडे पाहतोय आपण काव्या एंटरप्राइजेस जुनांदुर्की, तर दुसरीकडे आपण पाहतोय आयोजक संघ गावदेवी लाखिवली बस संघ. फोटो सेशन. आमचे राजेंद्र पाटील सर यांचे चिरंजीव सुद्धा सिव्हिल इंजिनियर आहेत. आणि जिथं लास्ट इयर्स प्रमोद पाटील साहेब आणि भरत जाधव साहेब विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत, माजी अध्यक्ष ठाणे जिल्हा शिक्षक संघटनेचे. तर सामना सुरू करायचा, आपण सामना सुरू ठेवायचा आहे. नाणेफेक पाहतोय आपण लाखिवली टीमच्या बाजूने गेलेले आहे. फक्त निर्णय सांगायचा, आपण पाहुण्यांना थांबवायचं इथं. निश्चित निर्णय सांगायचे आहे. क्षेत्ररक्षण ठीक आहे. दोन्ही कॅप्टनला मी सुट्टी देतोय, कारण की पाहुण्यासोबत आमची थोडीशी मुलाखत आणि स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करता येईल. पाहतोय आपण सामना सुरू करायचे आहे. पाहतोय माजी अध्यक्ष ठाणे जिल्हा संघटना प्रमोद पाटील साहेब आहेत. तर निश्चित सर या स्पर्धेविषयी आणि खास आवर्जून मी सातत्याने उल्लेख करतो की कित्येक विद्यार्थी तुम्ही घडवलेत. निश्चित या स्पर्धेविषयी आणि खास पाटील सराविषयी आपलं मनोगत काय असेल? आमच्या जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष माननीय श्री राजेंद्र पाटील यांनी जो काही हा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्फूर्ती चषक आयोजित केला आहे, तो अत्यंत बघण्यासारखा आहे व सर्व खेळाडू मन लावून सर्व खेळत आहेत व ते नियोजन अत्यंत उत्तम आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो व त्यांनी आम्हाला इथपर्यंत बोलवून आमच्या हस्ते त्यांनी जे काय टॉस वगैरे केला त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद करतो. व असाच कार्यक्रम हा 16 वर्ष झाले आज, तर बघा 16 वर्षापासून सातत्य ठेवून त्यांनी कार्यक्रम राबवत आहेत. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो व माझे 2 शब्द संपतो. हो निश्चित मी सांगणार होतो, सरांनी आठवण दिली, कारण की ठाणे जिल्हा संघटक समितीचे विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत भरत जाधव साहेब. आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. स्वर्गीय रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव राजेंद्र पाटील हे गेल्या 16 वर्षापासून हा क्रिकेटच्या स्पर्धा भरवत आहेत. खरं म्हणजे या क्रिकेटच्या स्पर्धेला उपस्थित राहण्याचा योग हा दुसऱ्यांदा आम्हा मंडळीला आलेला आहे. याच्या आधी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो. आणि राजेंद्र पाटील हा आमच्या जिल्हा संघटनेचा कोषाध्यक्ष आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये एक चांगलं उत्तुंग नाव कमवलेलं व्यक्तिमत्व आहे. मग ते राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल किंवा शैक्षणिक क्षेत्र असेल, अशा सर्व क्षेत्रात राजेंद्र पाटील हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व ते स्वतः निर्माण केलेले आहे त्यांनी. आणि ह्या स्पर्धांचं म्हटलं तर ह्या सर्व आपल्या ह्या भिवंडी तालुक्यातील म्हणा किंवा ग्रामीण भागातील हे जे होतकरी खेळाडू आहेत, कुठेतरी यांना एक व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्यातून जे खेळाडू वृत्ती जी आहे आणि हे आपली मुलं या प्रत्येक स्पर्धेमध्ये कसे कामगिरी उंचावतात त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि या खेळाडूंना ते प्रोत्साहन देतात आणि नवीन खेळाडू तयार व्हावा, जेणेकरून अशा अनेक खेळाडूंमधून एखाद्याच्या तरी भारतीय क्रिकेट संघामध्ये
निवड व्हावी हा एक उद्देश त्यांच्या मागे असावा. असे चांगले खेळाडू ते या ठिकाणी निर्माण करतात. मी पुन्हा आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना या स्पर्धेच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हो निकिता, आता मात्र मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. खूप चांगलं मनोगत दोन्ही मान्यवरांनी आपण त्यांचं मनोगत ऐकलं. तर आपण जाऊया. इथं मात्र निश्चित सामना खूप चांगला पाहायला मिळेल. सामना कसा रंगेल आणि काय घडेल, काय होईल. रायझिंग स्टार ऑफ लाखिवली गावाचा एक बुलंद आवाज ऐकूया आपण. हर्षल याचा सुमधुर आवाज. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. आपण पाहताय काय जबरदस्त सुरुवात इकडनं मात्र केली गेली आहे. कारण आव्हान जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये 38 धावांचा आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता इकडनं मात्र राजनं ज्या पद्धतीनं सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. सध्या तरी 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंमागे 8 धावा इकडनं कुठून काढल्या गेलेत. राजने 2 चेंडूंचा फेस केलाय, त्याने 7 धावा बनवलेत. जोपर्यंत राज मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत शेलार संघाकरिता धोक्याची घंटा नक्कीच राहील. कारण यंदाच्या अंगावामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. गोलंदाज जर आपण पाहिलं तर विजयचा हा चेंडू मात्र सुरेख होता. पहा थोडासा पुढे ठेवला. पाहिलं की फलंदाज डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत खेळण्याचा प्रयत्न करतोय. लगेच त्याला मात्र बॅकफुटला ढकलण्याचं काम इकडनं गोलंदाज विजयनं केलंय. विजय देखील चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. पहिल्या सामन्यामध्ये जरूर विजय उपस्थित नव्हता, परंतु या सामन्यामध्ये मात्र विजय आलाय आणि विजयने इकडनं चांगली गोलंदाजीला आता सुरुवात केली आहे. कमबॅक ही फक्त कालाची नव्हे तर खेळाची देखील खूप मोठी गरज आहे. निश्चित हर्षल, आपण सध्या सामना पण सुरू आहे आणि व्यासपीठावर जे आपले प्रमुख लाडकी मान्यवर आहेत त्याचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. निश्चित ठाणे जिल्हा शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रमोद पाटील साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी या स्पर्धेचे आयोजक आणि ठाणे जिल्हा शिक्षक संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील सरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय प्रमोद पाटील साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. माजी अध्यक्ष ठाणे जिल्हा संघटक समितीचे प्रमोद पाटील साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सत्कार करताना पाहतोय आपण. या स्पर्धेचे आमचे आयोजक एक आदर्श शिक्षक निश्चित राजेंद्र पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. आपण पाहतायत VIP डाईजवर आता मात्र मान्यवरांचा सन्मान होत असताना आपण पाहतोय. सध्याच्या घडला तरी काय जबरदस्त फटकेबाजी राज करतोय मैदानाच्या आतमध्ये. हे पाहू शकता आपण. मायेची शाल स्वीकारताना प्रेमाचं प्रतीक रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ का दिले जात आहे आणि हे प्रेम दर्शवणारा प्रेम आहे. आणि मोमेंटो सन्मान चिन्ह स्वीकारताना पाहतोय आपण आदरणीय प्रमोद पाटील साहेब. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करून घेऊया ठाणे जिल्हा विद्यमान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आणि खूप लोकप्रिय व्यक्तिमत्व आमचे भरत जाधव साहेबांचं आणि RPIचे तालुका अध्यक्ष भरत जाधव साहेबांचं आपण इथं मात्र यथोचित स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय आपण. या स्पर्धेचे आमचे आयोजक राजेंद्र पाटील सर यांचे शुभ हस्ते सत्कार स्वीकारताना पाहतोय आपण. मायेची शाल प्रेमाचा प्रतीक रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची फेट आठवण म्हणून मोमेंटो स्वीकारताना. त्यानंतर कोषाध्यक्ष पाहतोय आपण विद्यमान आदरणीय आर्यस कर्नल साहेब कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांचा आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. हे सन्मान स्वीकारताना पाहतोय आपण. इकडनं मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावर लागले गेलेत. त्यानंतर ठाणे जिल्हा शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष शिक्षक संघटनेचे कुणाल दोंदे साहेबांचा आपण इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. या दरम्यान मात्र अजून एक मोठा धमाका करायचा होता. चेंडू हवेत आहे पण क्षेत्रक्षक पोहोचू शकणार नाही. स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण. महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष कुणाल दोंदे साहेबांचं सत्कार करताना पाहतोय आयोजक राजेंद्र पाटील सर. त्यानंतर पाहतोय की आपण कार्यवाहक आदरणीय अतुल पाटील सरांचा आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. कार्यवाहक ठाणे जिल्हा शिक्षक संघटनेचे कार्यवाहक आहेत आणि त्या सरांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय आपण.
नो डाऊट आम्ही हेच उल्लेख करतोय की जेवढे पण आपण व्ही आय पी डायव्हर आमचे पदाधिकारी पाहतोय राजेंद्र पाटील सरावर खूप मोठं प्रेम आहे. त्यानंतर पाहतोय आपण उपकार्यवाहक आदरणीय ठाणे जिल्हा संघटक सुनील अहिराव साहेब यांचं सुद्धा आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. हे सत्कार स्वीकारताना पाहतोय आपण सुनील अहिराव सर ठाणे जिल्हा संघटक उपकार्यवाहक या पदावर रुजू आहेत आणि ते सत्कार स्वीकारताना त्यानंतर आपण निश्चित व्यासपीठावर आमचे अजून एक माजी कोषाध्यक्ष ठाणे जिल्हा संघटक समितीचे अरुण जाधव साहेबांचं आपण इथे मात्र यथोचित स्वागत आणि सत्कार करून घेऊया. खास पुण्यावरून साहेब आलेले तर म्हणजेच महाराष्ट्राची पुण्यनगरी का म्हणतात असा एक पुण्य इथून बिलॉंग करतात. त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण. मायेची शाल स्वीकारताना प्रेमाचं प्रतीक रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेट आठवण म्हणून मोमेंटो स्वीकारताना पाहतोय आपण साहेबांना. निश्चित डोंबिवली कल्याण भिवंडी सर्व प्रस्तुतून आलेले हे आमचे खास मान्यवर आहेत. आणि त्यामधून जर विचार केला आपण महेश निकम साहेब कल्याणवरून आलेले तर या दादांचं आपण या सरांचं करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. तर 1.2 षटकाचा खेळ झालेला आहे आणि हर्ष पाहतो की आपण टीट पर टॅट जैसे को तैसा जवाब दिया इस वक्त. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ऍक्च्युली सुरू आहे. हा चेंडू मात्र उमेश करिता सरळ बॅटने खेळून काढलाय. सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे. दुसरी देखील घेण्याचा प्रयत्न असेल. राज तेवढ्याच वेगाने पुन्हा एकदा धावलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये आणि पाहता पाहता इकडनं मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आता मात्र पाहायला मिळतीये. 9 चेंडू आणि आता मात्र 18 धावांची गरज आहे. सलामीची जोडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने उमेश तर दुसऱ्या बाजूने राज. हा चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते. पकडली गेली आहे झेल आणि इकडनं मात्र संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द डगआउट. दाखल झाला इकडनं जर पाहिले तर 8 चेंडू आणि आता मात्र 19 धावांची गरज आहे. शेवटचे 8 चेंडू आणि आता मात्र 18 धावांची गरज आहे. ऍक्च्युली 8-18 ची गरज. हा जबरदस्त शॉट गॅप मध्ये पाठवलाय आणि देखील चेंडू निघून देखील गेलाय सीमारेषेच्या बाहेर. अगदी दरारीमधनं झालाय फरार. सीमारेषा पार 6 धावांसाठी महत्वाच्या क्षणी महत्वपूर्ण षटकार. ते म्हणजेच तानाजी रघुनाथजी पाटील यांचं या ठिकाणी मात्र आगमन झालंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकार इकडनं वसूल केला गेलाय. 26 वर धावफलक आता जाऊन पोहोचले. 12 ची गरज. हा चेंडू मात्र शॉर्ट पिच आहे. त्याला देखील उडवण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव पूर्ण तिकडे झाली आहे. दुसरी देखील घेण्याचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. तिकडे मात्र एकाच धावेवर समाधान मानले जात आहे. सामना आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये आलाय. जो दामने संघ थोडासा बॅकफुटला वाटत होता तो आता मात्र फ्रंटफुटला आलाय. आपण पाहतायत लाखिवली मंडप डेकोरेटर स्टँड मध्ये जे प्रेक्षक बसलेत आता मात्र आतुरता वाढली आहे. पहा यालाच तर म्हणतात खऱ्या अर्थाने प्रेक्षक.
प्रेक्षक आपल्याला तेव्हा तेव्हा साथ देत असतात जेव्हा जेव्हा आपला चांगला खेळ होत असतो आणि खऱ्या अर्थाने इकडनं मात्र शेवटचे 6 बॉल आणि आता मात्र धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 11. आपण पाहू शकता स्टँड मध्ये योगेशजी पाटील, दामणेगावचे पोलीस पाटील, त्याचबरोबरीने आपण पाहतायत माजिवडी गावचे उद्योगपती अर्थातच चेतनजी पटारे साहेब असतील. नक्कीच त्या ठिकाणी द्वारकानाथजी बालेकर साहेब देखील उपस्थित आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहता ही स्पर्धा जर विचार केलं तर स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये सध्या तरी रंग भरताना हे सारे प्रेक्षक इकडनं मात्र दिसलेत. शेवटचे 6 बॉल आणि आता मात्र 11ची गरज. 6 चेंडू 11 धावांची गरज. एका बाजूने धामणे तर दुसऱ्या बाजूने शेलार. सामना कोणता संघ जिंकेल? इकडनं मात्र गोलंदाजी मार्कवर अनुभवाचा खजिना असणारा गोलंदाज हरिकेश. अगदी अनेक वर्षाचा अनुभव आहे हरिकेशला. आपण पाहू शकता अगदी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये दिशांत पाटील, राजेंद्र पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि खऱ्या अर्थाने शिक्षण विभागामध्ये देखील त्यांचं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मात्र मार्क्स सध्या तरी शाळेमध्ये शिकतायत आणि तिकडे देखील जर आपण पाहिलं ना तर दिशांत माली चांगलं कार्य करताना दिसलेत. इकडे मात्र या स्पर्धेमध्ये स्वतःच्या स्पर्धेमध्ये सध्याच्या घडला तरी हा चेंडू मात्र सुंदर आहे. सुंदर चेंडू आहे. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न राहिला आहे त्या ठिकाणी मात्र निशाणा चुकला गेलाय. स्ट्रायकिंग एंडवर राज आहे परंतु कोण विसरेल त्या राजला ज्या राजनं या सामन्यामध्ये 7 चेंडूमध्ये 16 धावा कुठून काढलेत. येणारे 5 चेंडू 10 धावांची गरज. सामना कोणताही संघ जिंकू द्या सामन्यामध्ये रंगत जरूर वाढली गेली आहे. आपण पाहताय सन्माननीय आदरणीय द्वारकानाथजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वडूनवगर गावचे वधूवर सूचक मंडळाचे अध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी मात्र आगमन झालंय. नक्कीच 300 पेक्षा जास्त लग्न जमवण्याचं काम इकडे मात्र केलंय शुभ कार्यामध्ये. या दरम्यानचा चेंडू अडबा बॅटनं उडवलाय. जाईल का? प्रश्नचिन्ह उभा राहिलाय तर नाही. राज पाटीलच्या खेळीला अंत. राज पाटील निराश, हताश. बॅक टू द डगआउट. चार चेंडू आणि आता मात्र धावांची गरज उरली आहे ती म्हणजेच 10. शेवटचे 6 चेंडू 4 चेंडू 10ची गरज. अगदी जर विचार केले तर महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. राजला मात्र डगआउटला जावं लागलंय. जो राज मैदानाच्या आतमध्ये की फॅक्टर राहिला होता या सामन्याचा त्या राजला आता मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. शेवटचे 4 बॉल इकडनं 10ची गरज. सामना अजून संपला नाहीये. जिद्दीने आणि संघर्षाने खेळ करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. लेफ्ट हँडेड बॅटर सागर. आपण पाहतायत ओली गावचे द्वारकानाथजी पाटील साहेब त्याचबरोबर त्यांच्या समवेत माजी नगरसेवक भानुदासजी डेठे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त स्ट्रोक काढलाय चेंडूला फाईन लेकला. इकडनं मात्र दाडलाय चेंडू सीमा रेषा पार. सामन्याची रंगत वाढवणारा चौकार. चांगला खेळ करताना दिसलाय. सामना रंगात 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 आलाय. जबरदस्त सामना. आता मात्र सचिन भोईरच्या डोक्यावरचं टेन्शन वाढलंय कारण सचिन भोईरला देखील ठाऊक आहे इकडनं या स्पर्धेच्या बाहेर जाण्याची इच्छा कोणत्याही संघाची नसेल. शेवटचे 3 बॉल 6 धावांची गरज. सामना आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये चाललाय. खऱ्या अर्थाने आपण पाहतायत मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये रंगला गेलाय. हा सामना एका बाजूने सागर दुसऱ्या बाजूने हरिकेश. हरिकेशचा हा देखील बॉल उडवलाय. फाईन लेगला चेंडूला पाठवलंय. जाईल का? तर हा नक्कीच गेलाय. सीमा रेषा पार. आलाय चौकार.
शेवटचे 2 चेंडू 2 धावांची गरज. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. काय जबरदस्त फटकेबाजी केली आहे सागरनं. मैदानाच्या आतमध्ये पाऊल ठेवला आणि बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 चौकार ठोकले. चेसिंग कंपल्सरी आहे. वेल ही माणसाची कधी बदलेल हे कधीच सांगता येत नाही. जो दामने संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच थोडासा मागे पडला होता, त्या दामने संघाने मात्र पुनरागमन केलंय. खऱ्या अर्थाने एक क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची धाव होत नाहीये तोपर्यंत सामना संपला असं त्या ठिकाणी संबोधलं जात नाहीये. शेवटचे 2 चेंडू 2 धावांची गरज. एका बाजूने दामने तर एका बाजूने शेलार. आपण पाहतायत स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024चा महासंग्राम. या दरम्यानचा चेंडू मात्र काय घडलंय आणि याच बरोबर धामणे संघ ठरला या सामन्यामध्ये विजयी. पहा जल्लोष आपल्या स्क्रीनवर. ₹500 नीरज आपण यायचे या.